नमस्कार. दानू मोळे ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज सर्वांना माहीत आहे की पेशा भरतीच्या संदर्भामधली याचिका ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ऐकली जाणार होती. आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती. या सुनावणीच्या संदर्भामध्ये संबंधित सुनावणी झाली का आणि झाली तर त्यामध्ये नेमका मॅटर काय झाला, या संदर्भामधला आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओला थेट सुरुवात करूया. आज कोर्ट नंबर 1 ला पेसा भरतीच्या बाबतची जी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे त्या याचिकेच्या संदर्भामध्ये सुनावणी होती. आता मी मागे म्हटलो काही गोष्टी क्लिअर करणं फार गरजेचे आहे. पेसा भरतीची सुनावणी किंवा पेसा भरतीच्या संदर्भामधलं जे बेंच होतं ते 3 जजेसचं बेंच होतं. यामध्ये स्वतः सीजेआय सुरुवातीला हे मॅटर ऐकलं धनंजय चंद्रचूड साहेबांनी. त्यानंतर रमन्ना यांनी ऐकलं ते. त्यानंतर आता तिसरे जे सीजेआय आहेत ते भूषण गवई साहेब आहेत. तर यामध्ये मित्रांनो 3 जजेसचं बेंचमध्ये सीजेआय, त्यानंतर जस्टिस पार्टीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा. आता सद्यस्थितीमध्ये जे बेंच दाखवते ते 2 जजेसचं आहे. म्हणजे 3 जजेसच्या बेंचवरून 2 जजेसच्या बेंचवरती हे बेंच आलंय का हे बघणं गरजेचं आहे. कारण आता 2 जजेसच्या बेंचमध्ये स्वतः चीफ जस्टिस भूषण गवई साहेब आहेत आणि त्यानंतर जस्टिस विनोद चंद्र या 2 जजेसच्या बेंच पुढं ही आजची सुनावणी होती. कोर्ट नंबर 1 आणि आयटम नंबर 10 नंबरला हे मॅटर होतं. सुरुवातीला तेलंगणा स्टेटचं मला वाटतं की तेलंगणा स्टेटचं मॅटर किंवा लोकल एरियामध्ये रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये होतं आणि ते बऱ्यापैकी त्याला कनेक्टेड याचिकाकर्ते होते आणि त्यामुळे हे मॅटर दुपारपर्यंत चाललं आणि त्यामुळे बाकीचे जे मॅटर आहेत ते मॅटरला वेळ गेला. कारण मी आधीच बोललो होतो की जरी आपली 10 नंबरला हेअरिंग असली तरी सुद्धा आपल्यावरती जे 2 मॅटर आहेत ते थोडेसे विस्तृत स्वरूपाचे होते. त्यामुळे आपल्या या केस संदर्भामध्ये आजच्या हेअरिंग मध्ये असं काही वेगळं घडलं नाही. पुन्हा एकदा तारीख देण्यात आलेली आहे. आता सध्या 12 ऑगस्ट 2025 ला हेअरिंग होणार आहे. आता 12 ऑगस्टला ही हेअरिंग होते का ते बघणं फार गरजेचं आहे. कारण जर 12 तारखेला नाही झाली तर 19 ऑगस्ट नंतर बेंच बसणार आहे आणि त्यामध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांच्या बाबतीमध्ये मोठ्या बेंचद्वारे हेअरिंग्स होणार आहेत आणि ते कंटिन्यू मला वाटतं महिनाभर 19 ऑगस्ट नंतर ती कंटिन्यू चालणार आहे. आणि त्यामध्ये स्वतः चीफ जस्टिस जर आहेत तर मग आपल्या बेंचमध्ये स्वतः चीफ जस्टिस असल्यामुळे यामध्ये ही याचिका किंवा आपली सुनावणी हेअरिंग ही पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, आज आशा लागून होती की हे मॅटर ऐकायला येईल आणि माननीय सुप्रीम कोर्ट काहीतरी ऐकेल. पण मुळात ही वस्तुस्थिती आहे की दोन्ही जज नवीन असल्यामुळे म्हणजे संबंधित एखादं ही प्रोसिजरचा भाग असतो की मागे आपलं मॅटर ऐकणारे जे 3 जजेस होते ते 3 जजेस आताच्या बेंचमध्ये नाही आहेत. जे भूषण गवई साहेब पहिल्यांदाच हे मॅटर ऐकणार होते आणि विनोद चंद्रन जस्टिस जे आहेत तेही पहिल्यांदाच हे मॅटर ऐकणार होते. त्यामुळे असं काय अपेक्षा होती, मोठी अपेक्षा होती की आज काहीतरी मोठा निर्णय होईल असं बिलकुल नव्हतं. मुळात नवीन बेंच होतं. नवीन बेंचला प्रकरण पहिलं ज्ञात करून घ्यावं लागेल की नेमका हा मॅटर काय आहे आणि त्यामुळे आज या बेंच कडून अशी मोठी अपेक्षा नव्हती. परंतु या बेंच समोर काहीतरी ते प्रकरण ऐकलं जाईल आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये राज्य शासनाच्या वतीने जे ऍफिडेव्हिट देण्यात आलेलं आहे, सुधारित ऍफिडेव्हिट की आम्हाला कोर्टाच्या अधीन राहून नियुक्ती द्यायची आहे, त्याच्यावरती काहीतरी सुप्रीम कोर्ट म्हणेल का हे बघणं गरजेचं होतं. पण तसं काही झालं नाही. पुन्हा एकदा तारीख पे तारीख म्हणत
12 ऑगस्ट 2025 ची तारीख देण्यात आलेली आहे. किती नंबरला मॅटर हे अजून तरी दिसत नाहीये, परंतु 12 तारखेला एकदा पुन्हा मॅटर येईल. आता यामध्ये मग नेमकं काय होणार आहे, तर आजचं जर ऑफिशियल रिपोर्ट जर आपण बघितला, तर ऑफिशियल रिपोर्टमध्ये मी तो ऑफिशियल रिपोर्ट आपल्या युट्यूब चॅनलला पण आणि टेलिग्राम चॅनलला पण टाकेन. तर त्यामध्ये मागच्या वेळेस जे सिनियर ॲडव्होकेट शेखर नाफाडे साहेब होते, त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं, म्हणजे ऍक्च्युली हे स्टेटमेंट सुरुवातीला महाराष्ट्राचे एजी डॉक्टर वीरेंद्र सराफ साहेबांनी केलं होतं. ते नंतर कंटिन्यू शेखर नाफाडे साहेबांनी केलं आणि ते कंटिन्यू आता पुन्हा पुढे पोस्टपोन झालेलं आहे. म्हणजे पुढच्या हिअरिंग पर्यंत शासनाचं जे म्हणणं होतं की आमची फक्त प्रोसिजरच सुरू आहे, आम्ही भरती पूर्ण करणार नाही आहोत, हेच स्टेटमेंट पुन्हा कंटिन्यू पुढे गृहीत धरलेलं आहे आणि हे स्टेटमेंट पुन्हा पुढे पोस्टपोन झालेलं आहे, वाढलेलं आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये एजींनी केलेलं स्टेटमेंट हे पुन्हा एकदा वाढलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्या गोष्टी घडल्या किंवा याच्या अगोदर घडल्या, 3 जजेसचं बेंच, मग 2 जजेसचं बेंच, 2 जजेसच्या बेंचमध्ये नवीन जज, ते पुन्हा प्रकरण ऐकतील आणि मग त्याच्यावरती काहीतरी मत तयार होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी कोर्ट प्रक्रियेच्या प्रोसिजरचे ह्या सगळ्या भाग आहेत मित्रांनो. तर आजच्या या हिअरिंगमध्ये असं काही वेगळं घडलं नाही. तारीख देण्यात आलेली आहे आणि एजींनी केलेलं स्टेटमेंट पुढे कंटिन्यू झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बघूया 12 तारखेला हिअरिंग लागते का आणि किती नंबरला मॅटर आहे. जेही अपडेट मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.